सुख म्हणजे नक्की काय आणि सुखाचं गमक काय याचा शोध या प्रश्नाचं उत्तर घेता घेता एक मुलगा एका राजवाड्याजवळ आला. त्या राजवाड्याजवळ त्याला एक तपस्वी बसलेले दिसले आणि त्याला नक्की खात्री पडली की हे तपस्वीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. तो मुलगा त्या तपस्वींकडे गेला आणि त्याने विचारू लागला की सुख म्हणजे काय, सुखाचं गमक काय. त्याला उत्तर देण्यासाठी तपस्वीने त्याला आधी सांगितलं की तू हा राजवाडा पाहिलास का. तो म्हणाला नाही. तपस्वीने सांगितलं की तू जा आधी हा राजवाडा फिरून ये, इथल्या वेगवेगळ्या गोष्टी बघून ये आणि मग मी तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. मुलगा आनंदाने डोलू लागला आणि तो जाऊ लागला. तेवढ्यात तपस्वीने त्याला आवाज दिला, अरे मुला ऐक तर खरी, जाताना हा चमचा सोबत घेऊन जा, यात मी 2 तेलाची थेंब टाकलेली आहे. तू माघारी येईपर्यंत यातला एकही थेंब खाली पडता कामा नये. तो मुलगा तो चमचा घेऊन राजवाडा बघण्यासाठी गेला खरी, पण त्याचं पूर्ण लक्ष त्या तेलातील थेंबाकडे होतं. 2 तासाने तो मुलगा जेव्हा परत आला तेव्हा त्या चमच्यातील 2ही थेंब त्याने सुरक्षितपणे परत आणलेली होती. तपस्वीने त्याला विचारलं, अरे मुला, तू हा राजवाडा पाहिलास का, फिरलास का, इथला तलाव पाहिलास का, बगीचा पाहिला का, सुगंधी फुलांचा सुगंध घेतलास का. असे विविध प्रश्नांचं उत्तर देताना मुलाकडे एकच उत्तर होतं, नाही. कारण त्याचं सर्व चित्त, त्याचं सर्व लक्ष त्या चमच्यातील 2 थेंबाकडे होतं. तपस्वींनी त्याची नाराज झालेली मुद्रा पाहिली आणि ते हसून पुन्हा म्हणाले, ठीक आहे बेटा, परत तू त्या राजवाड्यात जा. मी सांगितलेल्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त तुला अजून काही नवीन काही गोष्टी दिसतील तर त्या सर्वांचं वर्णन तू आल्यावर मला सविस्तर करून सांग. तो मुलगा अगदी आनंदाने डोलत नाचत पुन्हा त्या राजवाड्यात गेला. तपस्वीने सांगितलेल्या गोष्टी आठवून आणि इतर काही नवीन गोष्टी निहाळत आनंदाने डोलत डोलत तो पुन्हा माघारी आला आणि तपस्वींना सर्व इत्थंभूत वर्णन तो करून सांगू लागला. सरतेशेवटी तपस्वीने त्याला विचारलं, अरे हो, पण तुला दिलेला तो चमचा कुठे आहे. त्यावर मुलाचा चेहरा उतरला आणि तो म्हटला की अरे, ते तेलाचे थेंब आणि तो चमचा याकडे माझं लक्षच नाही. यावर तपस्वींनी लागलीच उत्तर दिलं, आपल्या आजूबाजू असलेल्या परिस्थितीला निहाळताना आपल्याकडील असलेल्या चमच्यातील 2 थेंब न सांडू देणं आणि परिस्थिती निहाळणं हेच म्हणजे सुख आणि हेच सुखाचं गमक आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.